हॅलो, हाय एव्हरीवन. सो आज आम्ही मलबार हिलचं फॉरेस्ट ट्रेल बघायला जाणार आहे. Yay! 1 सेकंड. सो विहान, ओव्हर टू यू. सो आम्ही नेहाला मीट करायला चाललोय. रिअली इकडे दाखव ना असं पूर्ण. हा, ते मी दाखवते. तू हे करत बोल. पकडतो मी बरोबर. सो आम्ही मलबार हिलला चाललोय. आम्ही. सो तुम्हाला एवढा तुम्ही पण येऊ शकतात ना, तर आमच्या youtube.com ला फॉलो करा. तर तुम्हाला चांगले चांगले अमेझिंग प्लेसेस आणि त्यांच्या नावाबद्दल आणि त्यांच्या फीचर्स बद्दल आम्ही सांगू. आणि अजून काय काय तुम्हाला लर्न करायचे तर आमच्याकडून बघा. आता लेट्स बॅक टू द व्हॉट डू यू हॅव टू से विहान? व्हिडिओ. देन सो तुम्हाला कोस्टल रोड तुम्हाला आवडतो का? ते प्लीज आमच्यासोबत जॉईनच व्हा. अरे काय लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. लिंक कमेंट में आपको मिलेगा हमारा कार्ड. लिंक और लिंक इन नीचे डाउन है. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. यस. सो लेट्स बैक टू द सो आम्हाला वॉक करताना प्रतीक क्रिकेट खेळताना दिसला आणि दोन्ही बाप बेट्यांचं भारत मिलाप चालू होतं. आणि प्रतीक विहानला विचारत होता की तू शॉर्ट्स घालून का आलाय? जर तू चांगले ट्रॅक पॅन्ट घालून आला असतास तर मी तुला माझ्या फ्रेंड्सला भेटवलं असतं. म्हणजे असे पण लोक आहेत अजून जे कपड्यांनी जज करतात लोकांना. बाय कर. सो आज आम्ही बनवणार आहे पापलेटचं तिखलं आणि माशाचं कालवण. सो मी नाही बनवणार आहे ऑब्व्हियसली. माझ्या आईला मी फुल व्हिडिओसाठी कन्व्हिन्स केलेलं आहे. सो संडे स्पेशल आज आई बनवणार आहे. लेट्स गो. रेडी? सो आम्ही रेडी आहे, साहित्य रेडी आहे. सो एक एक करून आई तुम्हाला साहित्य दाखवणार आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी लसूण पहिले तर पापलेट टाकू. पहिलं पापलेट टाकू आई. तुकडे मोठे मोठे घ्यायचे, असे जाडे जाडे मोठे मोठे घ्यायचे. हा, थोडेसे. ओके. आणि त्याच्यामध्ये लसूण चेचून घालायचे. तुम्ही असंच खलबत्ता यूज नाही करत का तुम्ही? नाही नाही, थोडक्यासाठी कशाला. लसूण टाकायचे. लसूण आणि मिरची. उभी मिरची कापून. वाव. उभी मिरची कापून टाकायचे. ओके. हे माझ्या नंदेने दिलेले थोडेसे आमसूल. नंदेचं नाव घ्या. 4 नंद आहेत. सुरेखा ननन. सुरेखा ननन. हा, सुरेखा ननन कुठे राहतात? त्या वरवड्याला राहतात, त्या गावाला राहतात. तर त्यांनी आमसूल दिले होते, तर ते आमसूल टाकायचे. थोडीशी हळद. ओके. अर्धा चमचा हळद. 1 चमचा आपला घरचा मसाला. घरच्या मसाल्यामध्ये काय काय असतं? घरच्या मसाल्यामध्ये सगळेच काही असतात. काय मसाल्याचे याचे घरचा मसाला. गरम मसाला असतो. गरम मसाला. आणि त्याच्यामध्ये ही मिरची पावडर अर्धा चमचा. ओके. हे पापलेट कलर येण्यासाठी. ओके, कलर येण्यासाठी. आणि हे पापलेटचं तिखलं आहे, राईट? हा, राईट. आणि हे मीठ थोडंसं. मिठाचा डबा चेंज करायची वेळ आलेली आहे आई. आणि तेल एवढं पूर्ण तेल घालायचंय? नाही, थांब जरा.
किती चमचे तेल? 1 चमचा तेल. 1 चमचा तेल टाकायचं. ओके. ते जरा असं कालवून घ्यायचं. ओ वाव. हे थोडंसं पाणी गरम झालं का मग ते त्याच्यात ओतायचं. हे आई माईक घे आणि बोल, किती वर्षापासून तुम्ही करताय हे ते सांग. किती वर्षापासून? किती वर्षापासून? 35 वर्षापासून. 35 वर्षापासून तुम्ही हेच तिकलंच करताय अजून? होय ग. व्हरायटी नाही? व्हरायटी काय, आमच्या कोकणी लोकांचीच व्हरायटी. आणि हे जे बोंबलाचं आम्ही आता हे सगळं मसाला लावून ठेवलाय तिखट वगैरे, तो आता फ्राय करायचं. आणि पापलेटचे तुकडे आणि थोडीशी मान आणि हलवायचं. थोडासा मसाला टाकायला पाहिजे, थोडा कमी मसाला आहे. त्याला काय काय मच्छीचं घ्यायचं? सार करायचंय हा. पापलेटचं. तर हे ओलं खोबरं लागेल. ओके. हे माईक घे हातात आणि सांग साहित्य. ओलं खोबरं, कांदा, टॅमॅटो, लसूण, आलं, धणे, हळद आणि थोडीशी चिंच. ओके. थोडासा घरगुती मसाला आणि थोडासा तिखट. बरोबर. एवढं साहित्य घ्यायचं आणि त्याचं मिक्सरला लावून घ्यायचं. आणि मिक्सरला लावल्यानंतर मग लसूणची फोडणी द्यायची. ओके. आणि कड आल्यानंतर मग मासे सोडायचे. नंतर मीठ आणि कोकम टाकायचं. बरं, ठीक आहे. सो हे तेल तापलंय, त्याच्यात लसूणची फोडणी. किती लसूण टाकले तुम्ही? हे मिक्सरला लावलेलं वाटण आहे. किती चमचे टाकायचं वाटण? वाटण 1 चमचा टाकल्याने जरासं हलवून घ्यायचं. नंतर वर गरम पाण्यात ठेवायचं. आणि 2 ओके. 1.5 चमचा वाटण. सो हे आमच्या कालवणाला कड आलेलं आहे आणि आता आम्ही मासे सोडणार आहे. हे इकडे असलेले माशाचे डोके आणि विहानचं हे तिकडे बनतंय. सो विहानला आई टाकायला दे एक माशाचं डोकं टाकायला. विहान घे ते माशाचं डोकं आणि टाकलं. विहान आता एक टाकणार आहे. अरे वाव, व्हॉट अ गोल. सो तिरफळ आणि काय टाकणार आहे? तिरफळ कोणी दिलेत आपल्याला? सगळं सुरेखा आत्याने. ओ माय गॉड. ओके. थोडस मीठ. सो हे बघा, मीठ चवीसाठी आपण मीठ टाकतोय. आई हे बघा, एक नाईस रोल करा. मग झाल्यानंतर आहे ना, मग त्या मच्छ्या तुम्हाला दिसतात तिकडे मच्छ्या, त्या अशा काढा हळूहळू आणि त्या दुसऱ्या बॉल मध्ये टाका. सो आमचं संडे स्पेशल ताट रेडी आहे. आय थिंक कोकणी माणूस भाताशिवाय आणि मच्छीच्या सांबाराशिवाय राहू शकत नाही. सो थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. वीकेंड खूप जास्त एन्जॉय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला अजून कशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत. थँक्यू. बाय.